ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा गीता. ऐकून गीता गान मधुर मन विसरे जग जंजाळ. गीता ज्ञानाचे भांडार. गीता कृष्णाचे उद्गार. बघा आता जगामध्ये आतापर्यंत जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये त्यांची काही जयंती साजरी केली जात नाही. जयंती कोणाची होती? माणसाची. पण गीतेची जयंती होती. म्हणजे गीतेचे जे विचार आहे हे तेव्हाही होते, आजही आहे आणि पुढे राहणार आहे. म्हणजे गीता हा जीवन ग्रंथ आहे. पण आज काय झालं समाजामध्ये, पोथ्या पुस्तकं हे जे आहेत तिथं मन रमलं जातं, इंटरनेटमध्ये मन रमलं जातं. पण आजच्या तरुणांना गीता आवडत नाही. काय गीता म्हटलं का त्यांना आळस येतो. बघा ही गीता भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा, स्वामी विवेकानंद जी क्रांतिकारवीर होते त्यांनी पहिली गीता हातात घेतली आणि मग आम्हाला फासवू द्या असं त्यांनी सांगितलं. आजही पाश्चात्य लोक गीतेचे विचार घेऊन राहिले. पण आपल्या भारतामध्ये गीता म्हटली का ती डोक्याबाहेर जाते. मग लोक या भोंदू बाबाच्या पाठीमागे लागतात. मला काहीतरी लाभ झाला पाहिजे, मला फायदा झाला पाहिजे. आता बघा गीतेत काय सांगितलेले, कर्म कर, कष्ट कर आणि निरपेक्ष कर्म कर. मिळलं समाधान, नाही मिळलं समाधान. दुःख आलं प्रसादे, सुख आले प्रसादे. प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोप जायते. सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजा. आणि आज लोकांना काय पाहिजे? सुख. आणि तुकाराम महाराजांनी काय म्हणतं, देवापाशी नाही सुखाचे गतोडे, आणून देईल आपल्या हाती. बाबा भगवंताने दुःख भोगलं आणि दुःख ही जगातून जाऊ शकत नाही. सुख पाहता जवा पहाडी, दुःख पर्वता एवढे, तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण आपल्याला ते ऐकायला वेळ नाही. आपला फक्त भोदूबाबांकडे जायचं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि मग ही जी गीता आहे, ही गीता पूर्वी कोणा सांगितली? जेव्हा पृथ्वी तयार झाली आणि ती पृथ्वी तयार झाल्यानंतर सूर्यानं कोणाला सांगितली? मनूला. तीच गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली. अर्जुनाचं निमित्त होतं, पण ती गीता आपल्याकरता आहे. गीतेमध्ये काय खावा, किती खावा, कसं खावा, कसं राहावा, संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे गीता कोण आहे? जीवन ग्रंथ आहे. मग कृष्णाने अर्जुनाला सांगितली तीच गीता कृष्णाने कोणाला सांगितली? उद्धवाला. ती उद्धव गीता. कपिल मुनीना त्याच्या आईला उपदेश केलेला आहे, कपिल गीता. आणि तीच गीता राम ज्या वेळेला वनामध्ये गेला आणि तो गुहक नावाडी ज्या वेळेला रामाला घेऊन त्या बाजूला गेला आणि तो गृहक रामाची सेवा करत होता आणि मग त्याचं काय त्याला हे झालं, तो दुःख झालं. आणि मग त्या नावाड्याला लक्ष्मणाने ज्ञान सांगितलं का राम, आता रामाला जो वनवास आला, राम कोणी? देव आहे. पण प्रारब्ध आहे. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. आता जो कर्माचं फळ आहे हे कोणाला चुकत नाही. आणि मग हे कर्माचं फळ भोगण्याकरता रामानं काय केलं होतं? पहिल्या अवतारामध्ये काय केलं होतं? परशुराम अवतार होता, त्यांनी रेणुका मातेचं शिर उडवलं बापाच्या आज्ञेवरून. आणि तीच रेणुका कोण झाली? कैकेयी झाली. आणि मग त्या कैकेयीच्या आज्ञेवरून रामाला काय करावं लागला? वनात जावं लागलं. मग त्याच्यात दोष कोणाचा आहे? आपल्या कर्माचा आहे. म्हणून आपण कर्म कसं करायचं?
सत्कर्मयोगी वय घालवावी, सदामुखी मंगल बोलावी. कर्म सत्कर्म करा, चांगले कर्म करा, कर्माचं फळ ये. जसं एखादं गाईचं वासरू आहे, 100 गाई असल्या तरी 100 गायीमध्ये ते त्याच्या आईला जाऊन मिळतं. तसं तुमचं कर्म आहे, ते कर्म तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही. पूर्वी कसं होतं, ह्या जन्मात केलेले कर्म पुढच्या जन्मात भोगावं लागायचं. पण आज तसं नाही. आज ह्याच देही ह्याच क्षणात ते कर्माचं फळ भोगावं लागतो. म्हणून सत्कर्म करा, चांगलं कर्म करा. बघा काही काही लोक भोंदूगिरी करतात, लोकांना फसवतात, 2 दिवस मजा मारतात, त्यांच्या कर्माचं फळ काय त्यांना चुकत नाही. म्हणून जगा आणि जगू द्या. मी जगल त्यालाही जगू देईल. आणि समाधानी राहा, आनंदी राहा. हे पटलं असं क्लिक करा. जय गुरुराम.